मुंबई पालिकेत महायुतीचे शिलेदार विराजमान. मुंबईत बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं शासन चालवू. मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडून महापौर उपमहापौरांचं अभिनंदन. नवनिर्वाचित महापौरांसमोर काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ. बोलण्याची संधी न दिल्याने संताप. तर उपमहापौर संजय घाडींच्या भाषणावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सभात्याग. धैर्यशील मोहिते पाटील हेच माझ्या हत्येच्या कटाचं मास्टरमाइंड. भाजपच्या राम सातपुते यांचा गंभीर आरोप. सुरक्षिततेवरून मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनाही पत्र दिल्याची माहिती. माजी आमदाराला कोण मारणार? उत्तम जानकरांची राम सातपुतेंवर टीका. तर कोणी काहीही म्हटलं तरी संबंधितांवर कारवाई होणार. मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्र्यांनी एकऐवजी 1.25 वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पद देण्यास सांगितलं. स्टॅम्प पेपरवर करार झाला. मुनगंटीवार यांचं वक्तव्य. समर्थकांकडून मुनगंटीवारांचा धुरंदर किंगमेकर असा उल्लेख. जोरगेवारांना डिवचलं. पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची डागडुजी व्हायला हवी. कामात अचूक आढळल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून निलंबनाची कारवाई करू. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, पुण्यात कॉपी बहादरांचा सुळसुळाट. संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार. पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंचा इशारा. नांदेडच्या मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. 3 रिश्टर स्केल भूकंप असल्याची नोंद. हिबट, कोळेगाव, धामणगाव, मोटरगाव, जामखेडसह धनस गावांचा समावेश. जमिनीतून गूढ आवाज आणि हादरा बसल्याची ग्रामस्थांची माहिती. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ. जीएसटीसह 1,61,000 रुपये प्रति तोळा. तर चांदीच्या दरात 2,000ची घसरण. प्रति किलो 2,76,040 रुपयांवर.